शहरातील विविध भागांमध्ये होत असलेल्या दूषित पाणीपुरवठा व अनियमित पाणी वितरणाच्या समस्येमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पुणे महापालिका प्रवेशद्वाराजवळ तीव्र आंदोलन करून महापालिका आयुक्त आणि महापौर यांना निवेदन देण्यात आले। नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रशासनाचा निषेध करत आंदोलनकर्त्यांनी दूषित पाणीपुरवठा तात्काळ बंद करावा, नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा करावा, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली। दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून अनेक भागांमध्ये पिवळसर व अस्वच्छ पाणी येत असल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत। या आंदोलनाचे नेतृत्व नगरसेविका शीतलताई सावंत, नंदिनीताई धेंडे तसेच नगरसेवक सुहास टिंगरे, रवी टिंगरे आणि माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी केले। यावेळी परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशासनाने नागरिकांच्या मागण्यांची तात्काळ दखल घेऊन पाणी पुरवठा व्यवस्थेतील त्रुटी दूर कराव्यात, तसेच पाणी कपातीचा निर्णय हा दूषित पाणी पुरवठा जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत घेऊ नये, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला आहे। आम्ही ज्या वेळेला प्रेस घेतली त्याच्यानंतर मग ते मीडियामध्ये छापून आल्यानंतर मग पुणे महानगरपालिकेच्या ज्या महापौर आहेत त्यांनी याची दखल घेतली आणि मग त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला नगरसेवकांना फोन करून तात्काळ त्यांनी दुसऱ्या दिवशी लगेचच भामा आस्केडला जलशुद्धीकरण केंद्रावरती आम्हाला तिथे स्वतः पाहणी करण्यासाठी त्यांनी भेट दिली। त्यावेळेला आम्ही नगरसेवक पण तिथे होतो। मग त्यावेळेला आम्ही पुन्हा एकदा ते जलप्रकल्पाची पाहणी केली आणि मग त्यांनी परत सांगितलं की आम्ही याच्यावरती अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या की लवकरात लवकर हे काम करण्यात यावं। पण आज मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतं की अधिकाऱ्यांनी आपल्या पुण्याच्या ज्या प्रथम नागरिक आहेत, पुणे महानगरपालिकेच्या महापौर, त्यांचाही हा अपमान आहे मला असं वाटतं। त्यांनी दिलेल्या आदेशाचं सुद्धा आज इथं पालन झालेलं आपल्याला दिसत नाही, कारण अजूनही आम्हाला तितकंच घाण आणि दूषित आणि वास येतो त्या पाण्याचा। आणि आणखीन एक गोष्ट मला सांगायची इथे की आजचं जे आम्ही आंदोलन करतो हे आम्ही राष्ट्रवादी पक्षाचे आम्ही चारही नगरसेवक मिळून करत आहोत, पण याच्यामध्ये संपूर्ण वडगाव शहरी मतदारसंघातील सगळे पक्ष, सगळ्या नागरिकांसाठी आम्ही हा प्रश्न उपस्थित केलेला आहे। आज गेले 20 दिवस झाले नागरिकांना दूषित पाणी मिळत आहे। वारंवार तक्रार केली, अधिकाऱ्यांनी येऊन चेकिंग सुद्धा केली, आम्ही पाण्याचे सॅम्पल देखील चेकिंग करायला पाठवले, पण यांची उडवाउडवीचीच उत्तरं असतात आणि ठोस असा उपाययोजना असं काहीच केलेलं नाहीये। त्याच्यामुळे लोकांना म्हणजे प्यायला पाणी तर घाण आहेच, पण वापरायचं जो पाणी आहे आपण ठीक आहे प्यायपुरतं बिस्लेरीचं पाणी आणू शकतो, पण वापरायचं पाण्याचं करायचं काय? इतकं काळं पाणी आहे की आणि दुर्गंधी, प्रॉपर ड्रेनेजचा वास येतोय त्या पाण्यामध्ये, तर आपण पिऊ शकतो का हे पाणी? पहिला अधिकाऱ्यांना हा प्रश्न आम्ही विचारायचा आहे आम्हाला। आणि जर तुम्ही नियमित पाणी देत नसाल, एक तर टायमिंगही त्यांचा रेग्युलर नाहीये, आज 4 वाजता दिला, उद्या 8 वाजता दिलं, परवा 9 वाजता, 10 वाजता, म्हणजे मनाला येईल ते टायमिंगला पाणी देतात ते, आणि ते सुद्धा असं घाण पाणी देतात ते। अख्ख्या नागरिकांचं पूर्ण वडगाव शहरीपासनं पूर्ण वडगाव शहरी मतदारसंघ म्हणजे भामा आस्केड पाण्या जलकेंद्रातनं जो काय पाणी पुरवठा होतोय तो दूषित पाणीचा होतोय। वारंवार तक्रार देऊ सुद्धा अधिकारी कुठलाही याच्यामध्ये ठोस अशी कारवाई कुठली दिसून येत नाहीये। आम्ही याच्या अगोदर नागरिकांकडनं ज्या आम्हाला तक्रार आल्या त्या तक्रारी घेऊन आम्ही संबंधित अधिकाऱ्याकडे गेलो, पत्रव्यवहार केला की आमच्या भागामध्ये असं दूषित पाणी येत आहे, तरी आम्हाला मागच्या हप्त्यामध्ये जे आपलं भामास्केडचं जलकेंद्र आहे तिथेही अधिकाऱ्यांची व्हिजिट झाली, पण त्यांना असा ठोस उपाय काय ह्याच्यावरती करता आलेला नाहीये। त्यामुळे आम्हाला आज हा आंदोलनाचा पर्याय गेले जवळपास 3 ते 4 आठवडे झाले संपूर्ण वडगावशी मतदारसंघामध्ये अतिशय दूषित असा पाणी पुरवठा या ठिकाणी आपल्या पुणे महानगरपालिकेतर्फे केलेला आहे। आज आपण त्या परिसरातील जर हॉस्पिटलची संख्या बघितलेली, दूषित पाण्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक आजारी पडलेले आहेत। अधिकाऱ्यांना वारंवार आम्ही व्हिजिट केल्या, त्यांच्या प्रत्येक आमच्या प्रभागामध्ये मतदारसंघामध्ये सगळीकडे भेट झाल्या, परंतु सुरुवातीला काहीतरी उडवडीची उत्तरं, इकडे ड्रेनेज लाईन तुंबली असेल, तिकडे तो प्रॉब्लेम असेल, सगळ्या शहानिशा करून झाल्या, परंतु एवढ्या आपल्या उच्च शिक्षित अधिकाऱ्यांना, पुणे महानगरपालिकेसारख्या अदर्जाच्या महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना 3 ते 4 आठवडे झाले याच्यावरती ठोस असा उपाय त्यांना शोधता आलेला नाहीये। आज आपल्याला कल्पना आहे 3-4 दिवसांपूर्वी महापौर साहेब आपल्या त्या जलकेंद्राला भेट देऊन आल्या, पण तरी सुद्धा या ठिकाणी पाणी पुरवठा, आणि खरं तर हा गेले 3-4 आठवड्यांपासून हा दूषित पाण्याचा प्रॉब्लेम आहे, परंतु आमचा प्रभाग क्रमांक 2 जो आहे म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून 2012-13 पासून संपूर्ण आमचा मतदारसंघ किंवा आमचा प्रभाग क्रमांक 2 आहे तो टँकर फ्री आहे। आमच्या प्रभागामध्ये
पाणी पुरवठ्याच्या समस्या तोडगा काढणं तर सोडा, आमची आहे ती परिस्थिती अगोदरची होती, त्याहीपेक्षा घाणेरडी पद्धती या पाणी पुरवठा प्रशासनाने केलेला आहे. आणि या ठिकाणी मी आज तुम्हाला सरळ सांगतो की पुणे महानगरपालिकेचं पाणी पुरवठा यंत्रणा जी आहे पूर्णपणे इथे फेल ठरलेली आहे. आणि आज आपण जर या ठिकाणी बघितलं तर आमच्या मतदारसंघातील किंवा आमच्या प्रभागातील जे काही नागरिक आहेत त्यांनी त्यांच्या घरातल्या पाण्याचं पुढे सॅम्पल या ठिकाणी घेऊन आलं आणि आज आम्ही वरती जाऊन त्या संबंधित अधिकाऱ्यांना हे पाणी आम्ही त्यांना पाजणार आहोत. त्याचं कारण हे आहे की जर आमचे सगळे नागरिक त्या ठिकाणी हे पाणी पित आहेत, मग तर तुमच्या हिशोबाने जर ते पाणी जर पिण्यायोग्य आहे तर आमच्या सगळ्या तुमच्या कॅमेऱ्यासमोर त्यांनी हे पाणी पिऊन दाखवायचं.